जे क्लासमध्ये सकाळपासून नाही म्हणता यायचं, गेल्या 4 दिवसापासून क्लासमध्ये लाईटच नाहीये आणि बघा आता छोट्या छोट्या कामांमध्ये नरवडे सर पण आम्हाला मदत करतायत. नरवडे सर म्हणजे स्वराचे बाबा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रांजली. मी स्वरांजली. तर आम्ही दोघी मायलेकी असे छोटे छोटे आणि छान छान व्हिडिओ बनत असतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज घरची सगळी कामं आवरून आम्ही आलो आहोत क्लासमध्ये. तर आज दिवसभराच्या गमती जमती या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथं काय झालंय, मी क्लासमध्ये आले होते सकाळपासून, लाईट नाहीये. गावात कुठंच लाईट नाही. आता इथं आपल्या क्लासला कनेक्शन जे आहे ना लाईटीचं, ते ग्रामपंचायतमधून येतं. आता तिथं जाऊन चौकशी केली तर तिथं पण त्यांनी सांगितलं का बाबा लाईट नाहीच आहे आणि लाईटीचं काहीतरी गावामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. तर पाहू आता संध्याकाळपर्यंत होतोय का काय ते प्रॉब्लेम क्लिअर. आता 2-3 दिवस तर काही क्लास होणारच नाही, कारण इन्व्हर्टर पण आता पूर्णतः लो झालेलं आहे. त्याच्यामुळे आता काहीच विलाज नाही. पाहू आता काय होते. दुपारच्या सुट्टीपर्यंत एकदम चांगलं होतं. माझी मैत्रिणी एकदम चांगलं होतं. आणि माझी अजून एक मैत्रिणी काय झालं, जेव्हाच्या सुट्टीत आहे ना ती रडायला लागली माझ्याजवळ येऊन, बरं का. ग्राउंडमध्ये तिचं कोणत्या तरी मुलीशी काहीतरी झालं आणि ती येऊन माझ्यापाशी रडायला लागली. मी म्हणलं येऊन जाऊन नुसती माझ्यापाशी येऊनच रडते, मी त्याची आई का? ती आई कुठे गेली? जाऊन रड ना. तो भाऊ नाही का इथं? मी अशी खवळले तिला, लगेच भावाला बोलून आणलं. मी म्हटलं ग्राउंड मध्ये काहीतरी झालेलं आहे, माझ्याकडे यायचं नाही. एक झापडीत खाली पाडी. तर स्वराच्या शाळेतल्या गमती जमती ऐकून आम्ही पुढे आलो गावातल्याच एका नेत्र तपासणी शिबिरात. विके फाउंडेशन संचलित हे मोफत नेत्र तपासणी शिबिर होतं आणि बऱ्याच दिवसापासून माझे डोळे पण दुखत होते. तर मग या शिबिरामध्ये मी माझे आणि माझ्या लेकीचे दोघींचे पण डोळे चेक करून घेतले. तरी त्या दोघींचे पण डोळे तपासून घेतले आणि डॉक्टरांनी सांगितलं की डोळ्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण जे डोळे दुखत आहे त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आम्हा दोघींना पण ड्रॉप दिले. आता ते ड्रॉप त्यांच्याकडे नव्हते, ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतील. तर स्वराच्या बाबांना सांगून आपण ते ड्रॉप मागून घेऊ. ₹5 देऊ का? काय खाऊ खाणार? कुरकुरा. स्वराला शाळेत सोडल्यानंतर गावातल्याच प्राथमिक शाळेत या छोट्या वारकऱ्यांची दिंडी निघाली होती. तर चला मग त्यातले काही सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करावेत असं वाटलं.
कॉलेज सुटल्यानंतर सगळी मुलं क्लासला आली होती, परंतु इन्व्हर्टर लो असल्याने क्लास होणार नाही असं त्यांना सांगितलं आणि मग मी पण क्लास बंद करून निघले हॉस्पिटलला जायला. आज थोडी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे म्हणलं दवाखान्यात जाऊन एखादं इंजेक्शन घेऊन यावं. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी आता घरकामाला सुरुवात केली आणि गावाकडचं वातावरण आता काहीसं झालेलं आहे. वारं पण सुटलं आहे, तुम्हाला व्हिडिओमधून कळतच असेल. मग दुपारी मी काय केलं, दवाखान्यातून आले आणि त्यानंतर मग मी काहीच नाही केलं, झोपून घेतलं लिटरली. मग आता असं बरं वाटतंय, तरी पण डोकं काही कमी नाही झालं दुखायचं. पण आता चला, गोळ्यांनी फरक पडेल. रात्री पण डोस घेते, म्हणजे मग जास्त फरक पडेल. हे वारा पण सुटला आहे आणि आकाशात आहे ना भरपूर ढग आहेत. पण आता आषाढ आणि श्रावण याच्यामध्ये जोरदार पाऊस नाही होत, पण थोडा बुरबुर पाऊस चालूच असतो. पण वातावरण खूप छान झाले संध्याकाळचं. आणि मी जशी वर आले तसं तुम्हाला दाखवते मी 2 मिनटं. हे माझं छोटंसं हे आमचं मांजराचं पिल्लू, हे पण माझ्याबरोबर वरती आले टेरेसवरती. आता याचं नाव ना आम्ही काजू ठेवले. कसं वाटतंय तुम्हाला, जरा कमेंट करून सांगा बरं. हे आमचं छोटंसं पिल्लू. तर स्वराच्या बाबांचं आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात. आणि ते स्वराचं तोंड फारच वाकडं तिकडं झालेलं आहे. तिला आई शपथ, कशामुळे मुरगळला बाळा? काय इश्यू झाला आज? कोणाशी फाईट केली का बाळानं? आज फायटिंग खेळली? मग काय झालंय? आई खूप खेळले म्हणून दुखायला लागलाय. बरं, इट्स ओके. कसं झाला? आई एवढा लचका बसला? आई ग, आली काय तू? मग किती वेळची काजू तुझी वाट पाहतीये. स्वरा येईना. काय बोलले? हा. आता ही काजू आणि स्वरा बघा, आता तासभर हिला ही सोडणार नाही. चला, तोपर्यंत आपण चहा करून घेऊ. पावसामुळं काय झालं, घरामध्ये इतके मुळे निघले होते ना की दादा डायरेक्ट किचन वाट्यावर जाऊन बसला होता. आणि शेंगा फोडून झाल्यानंतर इथं स्वरानं सगळे टरपाले भरून घेतले. एकादशीसाठी ही एवढी आमची तयारी सगळ्यांची मिळून चालू होती. त्यानंतर मी घराची सफाई केली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. अध्याय 19.
श्री गणेशाय नम. एकाग्रित चित्ते करिता श्रवण तेने होय तसे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. बघ तुमच्या तिघांचा मग 3 भाकरी कर. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये केला साधा पांढरा भात, फ्लावरची भाजी आणि एक ज्वारीची भाकरी. तर असं साधं जेवण आज संध्याकाळी मी बनवलं होतं. तर या जेवण करायला. काय झालं बाळा पायांना? अगं काय झालं सांग का तुला. त्या दिवशी बघ आपण ट्रॅक्टर नेला होता तो लॉंग वेळ नाही का तिथं तुम्ही बाहेर गेले कुठं मी ट्रॅक्टरवरून उतरायला गेले मग पायच वाकडा झाला. आणि आज कसं काय दुखायला लागलं आता इतक्या दिवसाने? आज आम्ही लय खेळलो आणि दुखायला लागला. हा का? आता बघा इथं पाय दुखत आहे बाळाचा. त्याला आता आयडेक्स लावून देते मी. माझा इथवर पाय दुखत आहे. दाखवतो. हा दे दोन्ही पाय. इतकं दुखतोय का? इथं वाच का? एक मिनिट. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आमचा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.